आय फील कृष्णा इज व्हेरी पॉझिटिव्ह. युअर कमेंट प्लीज. या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात कशी करूया, जर का उत्तर द्यायचं असेल तर. द क्वेश्चन इज, आय फील He is not possessive. ही इज व्हेरी पॉझिटिव्ह. युअर He कमेंट्स is not प्लीज. possessive. हा. आता नाही, काय हे झालं? असं कशामुळे वाटलं हा, हे म्हणजे आता असं. ही प्रॅक्टिस करायची आपल्याला. नॉट पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर कन्क्लुजन काढलं, त्याला काहीतरी लॉजिक असेल. परफेक्टली ऑल. नो लॉजिक इज नाही, रॉंग. सुरू हे कसं असं करू का आपल्या वाटलं? प्रॅक्टिससाठी? का वाटलं, काच्या खालचा अजून एक प्रश्न. पॉझेसिव्ह ऑफ हुम. कुठल्या घटनेमुळे वाटलं? अजून पुढे. सुरेख. अजून खाली जाऊया. कोणाच्या बाबतीत पॉझेसिव्ह आहे? अजून खाली जाऊया. क्या बात आहे. नेक्स्ट. पॉझेसिव्ह आहे म्हणजे काय आहे? हा, लेट्स बिगिन फ्रॉम दॅट. लेट मी सी दॅट इमोशन. पॉझेसिव्हनेस इज इमोशन. मग पॉझेसिव्हनेस म्हणतोय, त्याची लाईन काय आहे नक्की? पॉझेसिव्ह म्हणजे काय असू शकतं? ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याच्याही मनात काहीतरी असू शकेल. त्यांनी शब्द वैखरी वापरले त्यांनी. पॉझेसिव्ह हा बोललाय, तो लिहिलाय. काय करायचं आपल्याला? त्याची पश्चंती बघायची आहे. हा, मग त्याला विचार ना की पॉझेसिव्ह म्हणजे नक्की तुझ्या मनात काय आहे? वेन वुड यू से पॉझेसिव्ह? व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ पॉझेसिव्ह? लेट्स वर्क इट आउट. आणि मग त्याचं डेफिनेशन आल्यानंतर, ओके, लेट्स लुक इन टू दिस. कृष्णाने असं कधी वागलाय का? हो, इथे वागलाय. हो, देन होत आहे ना मी काय म्हणतोय ते. तसं त्याच्यामुळे काय होतं माहितीये का? फॅनाटिझम तयार होत नाही, धर्मांधता तयार होत नाही यांनी. आणि जे आता होत आहे की वी हॅव बीन पुश टू सेंटर्स, और वी हॅव बीन पुश टू एक्स्ट्रीम्स, की दिस इज राईट अँड दिस इज रॉंग. हो हो हो, कम बॅक. आपल्यालाच हे करायचं ते हळूहळू हळूहळू. आपण म्हणतो सुशिक्षित, आपण शिकलो वॉटेवर, पण थोडं. स्वतःच्या मग युद्ध. विशेषत्वाबद्दल पॉझेसिव्ह आहे का तो? मला पॉझिटिव्ह म्हणजे काय तेच माहिती नाही ना मला. कशाबद्दल पॉझिटिव्ह पुढे आला, मग त्याच्या पुढचं होतं पॉझिटिव्ह इमोशन आहे. मग इमोशनला कनेक्टेड कुठली तरी ऍक्शन पाहिजे. पॉझिटिव्हनेस मीन्स दिस. when a person is possessive, in your opinion, he behaves in this manner. Okay, then see that where all Krishna has behaved in this manner, or where all Krishna has not behaved in this manner. आणि मग आपण येऊ शकतो. नाही तर काय होतं, या ग्रुपमध्ये दोन ग्रुप होतील. नाही, कृष्णा असा कसा पूर्ण पुरुष आहे? कुणी पाहिला पूर्ण पुरुष आहे का नाही? लेट इज अंडरस्टँड व्हॉट इज पूर्ण पुरुष. नाही, मग तो पॉझिटिव्ह असू शकत नाही. अरे अच्छा, का बुवा? मग पॉझिटिव्ह म्हणजे काय? सो रादर दॅन सेइंग दिस इज द आन्सर और दिस इज नॉट द आन्सर, आपण निदान प्रॅक्टिस काय करूया आता? सुरुवात कशी करायची या उत्तराला? म्हणजे कोणत्या काय? अर्थी? म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? हे जर का जर स्पीड ब्रेकर आला नाही असा इथे म्हणजे कायचा, त्याच्यामुळे जे पुढचं सुरू होतं ते, आणि म्हणजे काय आल्यानंतर जे पुढचं सुरू होतं, जास्ती सौहार्दपूर्ण काय असू शकेल? नक्कीच म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? मग म्हणजे काय नक्की? प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यातच पॉझेसिव्हनेस असतो ना. पॉझिटिव्हनेस म्हणजे काय? ही सगळी जी आता तुमच्या येत आहे ना, ही अशी एक हिमालयातनं केलेली आहे. वी आर इन क्रॉफर्ड मार्केट, सो लेट्स बी क्लिअर ऑन दॅट. नाही, मी आहे म्हणून सगळं आहे ना. मग तू आहेस म्हणजे नक्की काय? सो गेट इन टू दिस, तेच मी म्हणतोय. पण छान डीजे आहे. पण डीजे यातून असं वाटतं की आपण शब्द खूप लुजली वापरतो किंवा पटकन वापरून टाकतो, आणि ती भीती येऊ दे, वाटायला लागली आहे आता की येऊ शब्द दे. येस. काढायच्या आधी मला कळलंय का मी काय म्हणतोय ते. नाही म्हणजे आता म्हणजे मौनात जावं असं वाटायला लागले. हा हा हा. थांबलं म्हणजे पाहिजे, काय होतं बघ. पहिल्यांदा बोलायच्या आधी थांबलं पाहिजे, की कारण मी जे म्हणतोय तो दुसरा वेगळंच काहीतरी समजतोय तो, त्यामुळे वेगळाच काय अवेअरनेस बोललाय आहे. सानवंत तू. आता थांबलं पाहिजे. थांबण्यात काय करणार सांग मला तू? म्हणजे आता बघा, बघणार ऍक्च्युअली, बोलण्याच्या आधी म्हणजे वैखरीच्या आधी थांबलं पाहिजे म्हणतोस तू, मग जाणार मी कुठे? समजून घे ना. पाहायला पश्चंती हा करायला, हा. म्हणजे मग पश्चंतीच्या आधी येतं कन्स्ट्रक्शन, की कन्स्ट्रक्शन पाहिलं नाही पाहिलं ते सोडून, पण जे बोलतोयस त्याचं कन्स्ट्रक्शन तरी तुला माहितीये का? माहिती आहे का? आणि मग खाली जायला लागेल, ए बाबा तू पाहतोयस का ते? हो.
नाही कॉर्पोरेट लाईफ मध्ये खूपदा होतं असं की हे प्रत्येक जण मेलचा अर्थ वेगळा काढतो बेसिकली, हो. कारण एक्झॅक्टली असंच होतं. हा शब्द खूप लुजली आणि लाईटली वापरले जातात. हा कारण म्हणजे ते वैखरीचे लिमिटेशन्सच आहे. डिक्शनरी कांट हेल्प इन एक्सपिरियन्स, नो वे. त्यामुळे पण फार सांगितलं असतं म्हणजे ऑटोमॅटिकली झालं बघ काय. आता आपण बोलणं नाही थांबवणार आहोत. बोलण्याच्या आधी पॉज, मग पॉज मध्ये करणार पॉज काय? कन्स्ट्रक्शन. Construction. मग एक दिवस असा पण अरे ते कन्स्ट्रक्शन ते आधी खाली जा, दिसलंय का तुला? किंवा तुला काय दिसलंय? सगळं नाही बरं, तुला बरं. जे दिसलंय ते सांग बाबा. बरं. हा. आई बाबांना घेऊन स्वामी समर्थांच्या मठात चाल गेलो आणि हम्म. तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. तर तिथे मी माझी गाडी लावली आणि तिथून एक वर्कर आला आणि म्हणाला, सर तुम्ही गाडी पुढे लावता का? चटकन माझ्या मनात काय विचार आला, अरे हा असं का म्हणतोय मला? पण तुमचे शब्द लक्षात आले की नाही, हा असं का म्हटला असेल की त्याची कुठली तरी गाडी येणार असेल, त्याला वाटलं असेल की मी इथे खूप वेळ थांबणार आहे. मग मला लक्षात आलं की अरे नाही, मी फक्त मठात जाऊन 5 मिनिटात जाणार आहे. ही वॉज हॅपी. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. पण हे आपल्या सेशन्समुळं तो विचार डोक्यात आला की तो काय बघतोय आणि तो म्हणून काय तो बघतोय? वंडरफुल. धमाल धमाल धमाल. बस काही अजून काय पाहिजे तसं. थँक्यू फॉर दॅट. अरे नाही नाही तसं खरंच. आणि आता सांगा मला की मग 12 अध्यायातल्या ज्या काही 38 कॉम्पिटन्सीज आहेत, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, अहंकार. आणि पुढचं जाऊ दे, अद्वेष्टा सुरू होईल ना हळूहळू, एम्पथी सुरू होईल ना. मीच माझ्याबरोबर एम्पथेटिक नाही, दोघांचं काय वगैरे चेंडा लावायच्या. आय आय एम्पथेटिकली सीइंग व्हॉट आय एम स्पीकिंग, असं सुरू होईल ते सगळं, बाकी काही नाही. म्हणजे जी अवभक्तार मावशी होता का? हो मग येस. मग अथर्वशीर्ष म्हणजे काय विचार नको, ती अशी ती जसं दुसुक करून असं सगळं सार काढलेलं आहे ते. म्हणून आपल्याला ते भगवद्गीता आले. ए बाबा, अवतार म्हणजे पहिल्या अध्यायापासून जे सुरू झालं ना अर्जुनाचं, ते 11व्या अध्यायापर्यंत बघ, मग अवतारम कळेल. मग 12व्या अध्यायापासून सुरू झालं ना, मग कळेल अवतारम काय. असे 2 गॅप्स आहेत भगवद्गीतेमध्ये की कसं बोलू नये अप टू 11, कळल्यानंतर कसा बोलतो पोस्ट 12th. आधी गीता असं. का आधी अथर्व शीर्ष असा प्रश्न पडतो. काही कुठे सुरू करायचं. चला, छान वाटलं. भरपूर वेळ देत आहे. थँक्यू सो मच फॉर इट.